आम्ही भेटलो होतो 2012. तेव्हा मी मयूर सोबत खेळत होती. त्याच्या घरी कॅरम होता, मोठा कॅरम, बॅट बॉल, आणि हा मला सायकल शिकवत होता. तर सगळ्यात पहिले म्हणजे जास्त ओळख याची सायकल शिकवण्यापासून झाली. त्याने मला नालीत पाडलंही होतं, ढकलून दिलं होतं. सायकल शिकवतो शिकवता याने मला नालीत ढकललं होतं. तर तिथून हा जास्त माझा फ्रेंड झाला, भांडली तरी पण तिथूनच आमची ओळख झाली होती. आणि तिथूनच आमची फ्रेंडशिप पुढे वाढली. पण लवशिप इथून वाढली नाही अजून. हिच्याबद्दल सांगायचं झालं तर आवडती मला एक गोष्ट हिची की ही माझ्यासाठी वेट करते हमेशा. जर मीला म्हटलं की मला इथं जायचं तिथं जायचं थांब तर थांबते. ही गोष्ट एक. आणि दुसरी गोष्ट जी नाही आवडत ते म्हणजे कोणत्याही गोष्टीवर नाक फुगून घेणं आणि लवकर चिडचिड करणं. आणि तिचा स्वभाव तर चांगलाच आहे, काही विशेष नाहीये. बस एवढंच सांगायचं आहे. एवढंच होतं? एवढंच 10 वर्षापासून एवढंच? मयूर मधले मी जसं अगोदर सांगितलं की मला त्याचा रागीट स्वभाव अजिबात आवडत नाही. तो खूप लवकर चिडते. तो समोरच्याचा कधीच विचार नाही करत. मी असो की कोणी असो, तो म्हणजे त्याचा 5 ते 10 मिनिटाचा असा एक टाइम असते की तो न विचार करता बिलकुल बोलते. तर मला असं वाटतं की त्यांना हे गोष्ट बदलायला पाहिजे थोडंसं. आणि त्याची आवडती गोष्ट की फक्त 5 मिनिटं असे पण तो जे आहे ना त्याच्यासारखं मनातून कोणीच नाही आहे. खूप प्रेमळ आहे तो, असं वाटते फक्त बऱ्याच जणांना की हा खूप आगाऊ आहे असं तसं, पण असं काही नाही आहे. असं नाही, मे बी काही लोकांसाठी. तर तो समोरच्या व्यक्तीवर डिपेंड आहे की हा कसा राहते कसा नाही. तू का बरं रडत आहे? मयूर तू का बरं सांगशील काय झालं तर मी असं ना सांगणार नाही पुढचं काही. काय झालं सांग. आता तो ना सगळ्यात मेन गोष्ट, तो असा कधी इमोशनल कधीच झाला माझ्यासाठी. खूप असा रेअरली रडते तो. आणि मला त्याला रडताना पण बिलकुल आणि मी हे गोष्ट खरंच आहे की मी त्याला कधीच माझ्या मागं आजपर्यंत फिरवलं नाही. तो म्हणते की बा सगळ्याच गोष्टांनी आमच्या लाईफमध्ये सगळे एफर्ट मी घेतले, कारण की मला तसा बॉयफ्रेंड नको होता की माझ्या मागं फिरणारा. आणि एकदम ते असे असतात ना काही बॉयफ्रेंड, मी सगळ्यांना नाही म्हणत आहे पण सांगत आहे की जे चमचेगिरी करणारे बॉयफ्रेंड असतात ते मला बिलकुल नाही आवडत. त्याला मी हेच म्हटलं होतं की तू जेव्हाही राहशील माझ्या पुढं मान वर करून राहा, मी कधी तुला झुकवणार नाही. त्यालाही माहिती आहे की मी कधी त्याला झुकवत नाही, काही नाही. आणि तो रडलेला बिलकुल मला आवडत नाही, तर तू आता रडू नको. बस त्याच्यासाठी खूप काही आहे. बस ठीक आहे.